दिगंबरा दिगंबरा जयघोषात श्री क्षेत्र नृसिंहवाडीत पहिला चढता दक्षिणद्वार सोहळा भक्तिभावात संपन्न। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या अखंड नामघोषाने श्री क्षेत्र नृसिंहवाडी दुमदुमून गेले। कृष्णा नदीच्या वाढत्या पुराच्या पाण्याने मंगळवारी पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास श्री दत्त महाराजांच्या चरणकमलावरून पुराचे पाणी मंदिराच्या दक्षिण द्वारातून पुढे प्रवाह सुरू झाला आणि यंदाच्या पुरातील पहिला चढता दक्षिणद्वार सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिरात दरवर्षी पावसाळ्यात कृष्णा नदीला पूर आल्यानंतर नदीचे पाणी मंदिरात प्रवेश करते। पुराचे पाणी श्री दत्त महाराजांच्या पादुकांना स्पर्श करून मंदिराच्या दक्षिणेकडील दरवाजातून दक्षिणद्वारातून पुढे वाहू लागते। या पवित्र आणि दुर्मिळ क्षणालाच दक्षिणद्वार सोहळा असे संबोधले जाते। हा सोहळा दत्तभक्तांसाठी अत्यंत श्रद्धेचा आणि आध्यात्मिक आनंद देणारा मानला जातो। कृष्णा आणि पंचगंगा या दोन्ही नद्यांना महापुराचे स्वरूप प्राप्त झाले असून पाण्याची पातळी वेगाने वाढत आहे। त्यामुळे दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत आहेत। सोमवारी कृष्णा नदीचे पाणी श्री दत्त मंदिरात दाखल झाल्यानंतर भाविकांचे लक्ष पहिल्या चढत्या दक्षिणद्वार सोहळ्याकडे लागले होते। अखेर मंगळवारी पहाटे हा बहुप्रतीक्षित क्षण आला। श्री दत्त महाराजांच्या पादुकांना स्पर्श करताच मंदिर परिसरात दिगंबरा दिगंबराचा अखंड गजर सुरू झाला। असंख्य भाविकांनी पवित्र स्नान करून दक्षिणद्वार सोहळ्याचे दर्शन घेतले आणि श्री दत्तांच्या चरणी प्रार्थना केली। संपूर्ण परिसर दत्तनामाच्या गजराने भक्तिमय झाला होता। पहिला चढता दक्षिणद्वार सोहळा संपन्न होताच राज्याच्या विविध भागांतून भाविकांची श्री क्षेत्र नृसिंहवाडीकडे मोठ्या संख्येने गर्दी होऊ लागली असून पुढील काही दिवस दर्शनासाठी भाविकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे। तरी पुराच्या पाण्यात भाविकांनी उतरू नये असे तालुका प्रशासनाने आवाहन केले आहे। महान कार्य न्यूजसाठी इजाज खान पठाण, नृसिंहवाडी। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। यावर्षी बरेच दिवस प्रतीक्षित असलेला पहिला दक्षिणद्वार सोहळा आज पहाटे 3:30 वाजता या ठिकाणी झालेला आहे। बऱ्याच जणांनी स्नानाकरता लोक जे थांबलेले होते ते सगळे लोक या ठिकाणी आज स्नानाकरता आलेले आहेत। दत्तभक्त श्री गुरुदेव दत्त या गजरानं या ठिकाणी आज स्नान करतायत, या पर्वणीचा आनंद घेत आहेत। दत्तदेव संस्थांमार्फत देखील सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी गर्डर्स, दोऱ्या बांधलेल्या आहेत। त्याचप्रमाणे स्वयंसेवक या ठिकाणी ठेवलेले आहेत। स्वतंत्र एका नावेची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। त्याच्यामध्ये इनर्स वगैरे ठेवलेले आहेत, लाईफ जॅकेट्स ठेवलेली आहेत आणि होता होईल तेवढी जास्तीत जास्त प्रयत्न सुरक्षेकरता जे करता येतील ते देवस्थानमार्फत या ठिकाणी केलेले आहेत। दत्तदेव संस्थांमार्फत या ठिकाणी असणारं दैनंदिन नित्याकरता लागणारं जे सामान आहे कट्ट्यावरचं ते देखील स्वयंसेवक असोत किंवा दत्तभक्त असोत तर सर्वांच्या मदतीनं या ठिकाणी पाण्यामधून वर आणण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आणि अशा रीतीनं आज या वर्षातला पहिला दक्षिणद्वार सोहळा या ठिकाणी होतो आहे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।